धुळापा, अरे धुळापा, अरे कुठं आहेस? अरे बाहेर ये. कोण? मामा? अरे माझा दिवस साक्षात माझ्या आज घरात आला की. अरे राहू दे राहू दे. अरे कारभार ने आले आले. मामा तुम्ही? अगं बघत काय बसल्यास? रात्री जेवण जेवण कर लवकर. होय जी करते. मामा या. या मामा बसा. आशीर्वाद आहे मामा म्हणून समजा सगळं व्यवस्थित चाललंय बघ. मामा आता आलाय तसं पोटभर जेवण जावा बरं का. धुळापा, माझी काय तुझ्याकडे जेवायची इच्छा नाही बाबा, पण मलाच आंब खायचंय. मामा माझी चेष्टा करताय. आता काय आंबे सुगी आहे का? सुगी अजून लांब आहे. मामा तुम्ही म्हणताय तसं माझी बी आंबा खायची लई इच्छा झाल्या बघा. झाली ना. धुळापा, हे काय आहे? ते जनावरांची वैरण आहे. त्यात आंबा आहेत का बघ. मामा यात कसा आंबा असते? आता बघ बर. अरे एवढं देऊन चमत्कारच केला. देवाजवळ जायची मला गरज नाही. माझा साक्षात परमेश्वर मला इथे भेटला मामा. मामा यंदा व्यंकटगिरी जायचा योग आहे का नाही? माझी मनापासून इच्छा आहे. या देवाला कौल लावतो, मग बघूया. देवा, आम्ही तुझ्याकडे यायची अशी तुझी इच्छा असेल तू उजवा दे, नाही तर डावा दे. धुळापा, अरे देव नाही म्हणतो की नाही जायचं. मामा खरं माझी पण लई इच्छा होती. जरा व्यवस्थित कॉल लावून लावला तर बरं होईल. धुळापा, अरे एकदा कौल लावला नव, तो नाही म्हणला. नाही म्हणजे नाही. तर मामा येतो. तुझी व्यंकटगिरीला जायची खरंच इच्छा आहे. होय मामा. तुला दर्शन घ्यायचं व्यंकटगिरीचं? होय. मग एक काम कर, डोळं मीठ आणि मनातल्या मनात त्याची प्रार्थना कर. मीठ डोळं.
झालं मामा. झाड देशी मारता मामा आल्या की परत भेटायचं. अरे माझं उभा आयुष्य बाळमामा दर्शनात चल पिकी पिकी मारता. काय सांगायचं बाळमामा भेटला की देव माणूस भेटला. सगळे पिढा हे ते केलं म्हणून समज. मामा 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 या गरीब भक्ताचा नमस्कार घ्या मामा. अरे राहू दे राहू दे. कोण रे तू? अरे कंच्या गावचा? हा? मी तुकाराम माने मामा बादलवाडीचा. तुमचा परमभक्त आहे मामा. उभं आयुष्य गेलो तुमचं दर्शन मला होत नव्हतं मामा. तुमचं दर्शन मला होत नव्हतं. अरे पण तुझं तोंड एवढं वाढल्यागत का दिसतं या? काय अडचण आहे रे? काय सांगू आणि काय नको मामा. शात हाय पर खायला काय नाही. माणसं हाय ती पर पोटाला काय नाही. अहो दात हाय पर चल नाहीत मामा. अशी या गरीब भक्ताची दशा आहे मामा. काहीतरी उपाय सुचवा मामा. असं काम कर. मी तुला ह्यो भंडारा देतो. ही भंडारा घे आणि तुझी इच्छा असेल तिथं शेतात टाक. तुझं काम होईल. या भंडाऱ्याची लई ताकद आहे. अरे मेलेला बी उठून बसल एवढी ताकद आहे या भंडाऱ्याची. तुझं काम होईल. धन्य झालो मामा. मामा मी धन्य झालो मामा. मामा मी धन्य झालो. धन्य झालो मामा. मी धन्य झालो. काय म्हणणार मालक? एवढी हिरखंडी अजून पाण्याचा पत्ता आहे व्हय? मला वाटलंय माईच्या पोटातला झरा दाटून गेला. गपकडे आता. अहो मालक त्या हिरीच्या नादानं कर्जबाजारी झाले ते. अहो बकाळ पैसा त्यांनी त्या हिरीसाठी घातलाय. आता काय व्हायचं मालकांचं? अहो आपलं मालक विहिरीच्या नादानं कर्जबाजारी झाले ते. काय व्हायचं आता ते? म्हणतोच ते बरोबर आहे. पण नाईलाज आहे का? एवढी खोल हिर खंडली पण पाण्याचा कुठं पत्ता दिसतोय का तुला? नाही गाड्या. कोण आहे सर? काय म्हटलं? खाली काय काय करताय तर काय? हिर खणतोय रे, हिर खणतोय. बर बर बर. काय पाणी बिणी लागलं का रे बाबांनो? तुला पाणी लागतंय. एवढी खोल खणली पण पाण्याचा का पत्ता नाही. मला वाटलं माईच्या पोटाला झरा दाटून गेला. अरे बाबांनो तुमचं बोलणं मी ऐकलंय. जरा दम खावा. माझ्या बाळमामाचा भंडारा आहे. तू येऊन काय करणार बाबा इथं? अरे या भंडारी ताकद नाही तुला माहिती. थांब आलो मी खाली. या भंडारी ताकद तुला कळल. त्या सद्गुरू बाळमामाने दिलाय भंडारा. बरं बरं ये ये. आता तुला ये खाली ये. अरे बाबांनो हे बाळमामाचा भंडारा आहे. याच्यात लई मोठी ताकद आहे. सद्गुरू बाळमामाने दिलेला भंडारा आहे. जरा दम खावा. बरोबर बरं ये बाबा ये. या बाबून या. हा बाळमामाचा भंडारा. या भंडाऱ्यात लई ताकद आहे. कळेल तुम्हाला. घे बाबा. अरे बाबा आता भंडारा जर लावलास तू पण आता कोण रे तू आणि कंच्या गावचा? मी बादनवाडीचा तुकाराम माने. माझी परिस्थिती लई गरीब आहे. घरात खायला पोटभर दाणं नाही. अरे शेती हाय पण पाणी नाही. लई गरीब परिस्थिती आहे. पण माझ्यापेक्षा या भंडाऱ्याची या सद्गुरू बाळूमामाची आज तुमच्याला लई गरज आहे. म्हणून म्हणतो बाबांनो एखादा दगड दाखवा.
एखादं कुठं जागा ठरवा, बाळूमामा मामाई नावाला आपण भंडारा ठेवूया आणि बघ बघा त्या बाळूमामाची ताकद किती आहे. बरं 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 बघूयाच की आता. चला चला. चला. बाळूमामाच्या नावानं चमत्कार. अरे काल काय त्या बिरूच्या होया. अरे काय सांगायचं मर्दा ते माद्या लगा ढोल ऐकता कार चढला होता. एक गोष्ट तर असं अजिबात होया झाल्या नाही बरं. काय झालं बिरू बिरू काय तिकडे ती बाई बघा आल्या बघ. मेंढर त्या शेतात गेली काय कोणास ठाऊक. अरे काय सांगतोस बाई आमच्या बकऱ्यामुळं तुमचं नुकसान झालंय पण त्या देव माणसाला आम्हाला काय म्हणू नका. तुमचं नुकसान झालं आम्ही भरून देतो. नाही म्हटलं तर आम्ही तुमच्या पाया पडतो बाई. नको नको असं काय करू नका. द्या नाही तर नाही द्या. पण काय भाऊमामाने माझ्या उमऱ्याला पाय लावा एवढी माझी इच्छा आहे. पण मामा आम्ही जरा बकरी हाणतो आणि 10 मिनिटात देतो. हे चल रे म्हाद्या. अहो थांबा. अहो भाऊमामाला माझ्या घरी घेऊन या. त्या देव माणसाला घेऊन या. मामा चूक झाली. मामा चूक झाली. अरे काय झालं रे? अहो डोळा चुकून बकरी त्या बाईच्या शेतात शिरली आणि त्या बाईचं शेताचं लय नुकसान झालंय मामा. लय नुकसान झालंय. पुढं मग आणि मग काय विचारतासा लय नुकसान झालंय त्या बाईचं. पुढं अहो तिची आट अशी आहे की तुम्ही ते एकदा तिच्या घराला भेट द्यायला पाहिजे. अरे काय झालं असेल ते नुकसान भरून द्या. हो परत नुकसान नको म्हणत्या. आणि एक वेळेला बाळूमामाचं देव माणसाचं पाय माझ्या दाराला लागू देत असं म्हणत्या. आणि आता रे मग मामा तुम्ही आता काय विचारू नका. तुम्ही पहिला तिच्या घराला जाऊया. होय मामा काय पण करा चला, खरं चला, एक वेळ तिच्या घराकडे जाऊन या. असं म्हणताय. होय 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 मामा. ए बाबा जरा मेंढरांकडे ध्यान दे. होय मामा. आम्ही जाऊन येतो तिकडे. होय मामा. चला रे. चला मामा चला.
बाई हो ताई या मामा देती मामा मामा आला सा पाणी घ्या मामा हो दे बाई घ्या की मामा पाणी माझ्या माणसांच्या आग्रहा खातर मी इथवर आलो या मामा असं करू नका माझ्या नशिबाला 2 मुले आहेत मला एक मुलग्याचा आशीर्वाद द्या मामा तुमचे मी लय गुन्हे ऐकलेत मामा मामा असं करू नका मामा मी तुमच्या पाया पडतो मामा मामा मी तुमच्या पाया पडतो मामा मुलग्याचा आशीर्वाद द्या मामा मामा ऐका मला आशीर्वाद द्या मामा मामा उठ बाई उठ बाई मी सगळं बघून आलो पण तुझ्या योग्यतेचं एक बी पोर तिथं नाही माझ्या आशीर्वादानं तुला मुलगा होईल पर ते वागणुकीनं चांगला असणार नाही आयुष्यभर त्याचा तुला त्रास होईल पश्चाताप होईल बघ पुन्हा एकदा विचार कर माझ्याकडं तुला देण्यासाठी एवढंच आहे मामा कसं बी असलं तर शेवटी मला मुलगा पाहिजे मामा पुण्यांदा विचार कर बाई मामा कसं बी असू दे वसाला मुलगा पाहिजे ना तुम्हीच सांगा मामा मला ठीक आहे जशी तुझी इच्छा अरे कुणाचं रे पार्टी पार्टी शेवंताच अरे कार्टन माझ्या राहण्याला अंबनीला अर्धा काय झालं कुठे बोलवा त्याला अरे काय झालं कुठे तुझं कार्ट काढ की त्याला बाहेर काय झालं माझ्या आंब्याची पाक पाक वाट 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 लावली कंच खाऊन पाक वाट लावली माझ्या रानात. काय खोटं धन्याची आणि विचार तुझ्या कार्ट बोलव की त्याला बाहेर बोलव की मग इथून विचार की कृष्णा बाहेर ये लवकर आंबा खात ये बाहेर कंच खा बाहेर ये. काय रे करट्या ते सांगत्या ती काय खरं आहे काय खरं आहे की आणि काय? मारू नको भाऊ मामा सांगू तेच खरं होतं बाई नशिबाला बाळमा सांगता चुकीचं का बाळमा सांगतच नाही पोरग चोऱ्या करल खोड्या काढल हा गप रड मला काय वाटलं असली गप खरोखर बाळू मामाची वाणी ऐकली असती बरं झालं असतं असू दे वाट लावली कंचाची आमच्या. चला गेलं आंब पाक आमचं बघ सगळं गाव मला बोलतंय सगळं गाव बोलतंय मला
मामा मामा मी शाळेला चाललोय 10 रुपये द्या की असलं तर. पैसे पाहिजेत. होय. बघ राहायचं किती आहेत. मामा हा 10 रुपये आहे ते. आहेत ना. जाऊन या. मामा हा. बघ, 10 रुपये हा. वाटत एखादी नड लागली तर काय करायचं? लई पैशाची काळजी करतेस रे. हा बघ का पैसा दिला तर सांभाळायची ताकद आहे का? तसं ना मामा, हा बकऱ्या नदीच्या पल्याडे न्यायचे हा आणि बकऱ्या पाठीमाग 8 आणे द्यायचं ठरलंय नावाड्याला. हा. तो बघा तो नावाड्याला बघा. आपण कशाला त्याचा विचार करायचा? विचार करणारा किंवा आहे की. तो बघा मामा, तो नावाड्याला. नमस्कार करतो. हा राहू दे राहू दे राहू दे. बरं बकरी कधी न्यायची? आता लगे लग्न न्यायचीच की. बरं बरं. शिरगाऱ्या चल पल्याकडे जाऊ आपण आधी. हा मामा अहो, मगाशी त्या वाटसरूला 10 रुपये दिले, आता कुठले पैसे आपल्याकडे? अरे बघ तरी आहेत का ह्याच्यात. मामा कसा असेल यात पैसे? बापरे 100 रुपये आहेत की मामा? आहेत ना व दी त्याला. हा आलोच आम्ही. वामोर वामोर.